नमस्कार मंडळी, माझं नाव निखिल सकपाळचं स्वागत करतो आपल्या मी कोकणी केले मराठी चॅनलवरती. थेट वणवशीत गावातून आजोळातनं काल पालखी सोहळा पार पडला. पालखी येऊन गेली आणि आज परतीचाच प्रवास असं म्हणता येईल, पण इथून जातो आहे मी. आणि आज जातो आम्ही जरा सगळेच बाहेर फिरायला. इकडं आई पण येते सगळी. आई कुठं जातेस? आई फिरते. फिरताय आहे हरिहरेश्वर फिरली, श्रीवर्धन फिरली, आता परत गुहागर फिरायला जाते. वहिनी आहे, मम्मी आहे, अजून मावशी पण आहे तिकडं. आहे कुठं आतेस? पांगारी बहिणीकडं. बहिणीला बहिणीला भेटायला. आज किती वर्षांनी जातेस? किती वर्षांनी जातेस? 4-5 वर्ष नाही गेली. 4-5 वर्ष. 4-5 वर्ष. आईच्या बहिणी भरपूर. एक शिरवण्यात राहते, पांगारीत, परचूर पांगारीत राहते. एक संगटला राहते. एक संगलटला राहते. चौघी बहिणी. आणि माहेर कुठला तुला? दाबील पांगार. असे नातेवाईक आहेत बरेच. मी स्वतः जातोय 15 वर्षांनी, विचार करा. तू? मी पण तेवढेच 15 वर्षांनी. लहान होतो ना तेव्हा गेलेलो, तेव्हापासून आत्ता जातोय. बघूया, आजीला वगैरे भेटायचं आहे. नातं आज योगान जुळून आलं आहे. आम्ही सगळी फॅमिली जातो आज फिरायला. आणि अभिनंदन दादा, गाडी घेतली दादाची. हरिहरेश्वरला फिरायला होता तेव्हाच होता की स्वप्न होता की घेणार, आणि घेतला. आणि खास करून गाडी घेतली. सो हाऊस माऊस म्हणून नाही, तर स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे. हे खूप मोठं वाटतं की भावाने स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे. आणि टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा आता भाडी मारणार आहे दादा. श्रीजा टूर्स अँड ट्रॅव्हल्स. तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दाखवतो, इकडे मागे या. सो ही अशी गाडी आहे, मस्त आहे दिसायला. ती परमिट आहे, जो कुठेही नेऊ शकतो. श्रीजा टूर्स अँड ट्रॅव्हल्स आमची भाची आहे, तिच्याच नावाने केलेलं आहे. कुठं भाडं मारू शकतो? ऑल महाराष्ट्र कुठे पण. ऑल महाराष्ट्र कुठं पण. कोणाला शिर्डीला जायचं आहे, अक्कलकोटला जायचं आहे, कोकणात यायचं आहे, कुठेही गोव्यात जायचं आहे, तर तुम्हाला तुमची फॅमिलीसोबत कम्फर्टेबल प्रवास करायचा आहे, तर माझ्या भावाला कॉन्टॅक्ट करा. त्यांनीसुद्धा व्यवसाय सुरू केलेला आहे. तुम्हाला लग्नाची भाडी असतील, कुठं भाडी असतील, सो व्यवसायात अजून एक भर भेटली. हो माझी, म्हणजे गाडी हाऊस माऊससाठी नाही, व्यवसाय म्हणून घेतलेली आहे. भारी आहे, पण फॅमिलीसाठी आता बरी झाली. सगळीजण एकत्र जातात. बसले अर्धे. चला आता ही वनवशी पण आहेत ना, मुंबईकरांनी भरले, ते खाली होईल आता. हे कुणाची गाडी? तुझी गाडी आहे. मला बसाय दे ना पुढं. काय नाही, काल जॉकी कोणी दिला? गणपती बाप्पा मंगळ मूर्ती. आम्ही दोघांनी पण सीटबेल घातलेला आहे. आमच्या शिष्यानी पण घातलाय. कर वो कर वो वो कर. नशिबाने जेटी आम्हाला वेळेवर भेटली. जेटीतला प्रवास पण असा आहे ना भारी. चला आता जेटीतला प्रवास असणार आहे दापोली तालुक्यातून थेट गुहागर. काय बघ, कोण आहे? काका. कुठं आलो? पाणी बलून. हा काय आहे? समुद्र फिश. कुठली आहे? सुरमई, पापलेट, झिंगा, बोंबील, रावस. तिकडं काय आहे? हां, कुठे जायचं आपल्याला? कुठे जायचं? तिकडे त्यात बसायचं. पाणी आलं जो पाणी. आम्हाला जायचं आहे त्या साईडला. इकडनं असं करत गाडी इकडनं तळीवरनं घेत तिकडं परसूर पांगारी पलीकडे आहे, आणि इकडे पांगारी, त्याच्या पलीकडे परसूर पांगारी. जाम लांब आहे. पहिल्या फेरीबोट असायच्या, चिपून दाभोळ चिपून, त्या जेट्ट्या असायच्या.
त्यांनी पण प्रवास मस्त वाटायचा. आता बंद झालं रे, झाले 10-12 वर्ष झाले असतील बंद होत. मजा यायची पण तेव्हा जायचो आम्ही. तिकडनं गेलेलो परतूर भांगारीत. हां चला आता दापोली तालुक्यातून गुहागर तालुक्यात एंटर झालो आहे. वेलदूर, धोपाव सगळी गावं आहे तिकडं. अंजनवेल शिमगोत्सवात जी अंजनवेलला जी पालखी सोहळा असतो, वेलदूर अंजनवेल त्या साईडला मी आलो आहे. म्हणजे 1-2 वर्षापूर्वी आलो आहे. खूप मजा. म्हणजे पेव्याची पालखी येते वेलदूरच्या पालखीला किंवा अंजनवेलच्या पालखीला. दोन्ही गावच्या पालख्यांना भेटतात. सो सोहळा असा शिमग्यातून ठराविक दिवसात असतो. त्याचा टाईम टेबल असतो. खूप मजा असते. तो यावर्षी मिस केला पुन्हा एकदा. पण खूप मजा असते इथल्यासुद्धा पालख्या आहेत ना. खूप त्यांचे डोलारे मोठे नाचवतात ना, जबरदस्त. मोठ्यांचं काम चालू. गावागावातनं जायला निसर्ग इथला आहे ना, अनुभवायला खूप मस्त आहे. शृंगार तळीला आलेलो. शृंगार तळी लवकर आलो. जेट्टी लवकर भेटलं म्हणून लवकर यायला जरा बरं वाटलं. तळीत वडापाव घ्यायला थांबलो आहे. पार्सल घेऊन जायचं आहे, पण पार्सल वगैरे तोपर्यंत आम्हाला काही भूक आवरे नाही. मस्त गावाकडचे वडे आणि मिरची. तुला हवे? तू वाकी वाकी करतेस. तुला नको. मस्त आहेत बघा वडे. या वडे खायला वडापाव. तो कॅमेरा नको तुला, बघू नको तो. गावच्या वाड्यापर्यंत गावच्या वाड्यापर्यंत चव आया. मुंबईच्या वडाबिडा टाकून असं तळी क्रॉस झाली. आता आलो तलवलीत. मित्र तुझे मित्र बघ. पांगारी सडेवाडी नाही, किती वर्षाने आलंय. शांत ना क्लिअर. फक्त म्हातारीच लोका. इथं कोण नाही. पहिलं चालत यायचं माहिती आहे इथं. हे इकडे इकडे. अरे लागल त्याला. अरे डुक्कर आहे तो. ते डुक्कर आहे. डुक्कर. कैरी दे मला. कुठून आणल्यास कैऱ्या? कुठून आणल्यास? हां खात नाही का? खराब आहे. इथं आहेत त्या पडलेल्या आहेत. होय काय? आंबा नाही झालेत. नाही पडल्यात. मग मला आता हिला ठेवा इथं. कैऱ्या लागल्यात बारीक बारीक. हो बारीक बारीक लागले. आता सीझन येईल कैऱ्यांचं. चला वाजलेत बघा. 3 वाजलं. निघता आता. हा आहे आईची आहे ना वनवशीची आमची. तिच्या बहिणीचं घर इकडचा. चल वनवशीत चल. चल रे चल. हा चला. कैऱ्या नाही दिलास मग. कैऱ्या कुठं आहेत? हा चला बाय बाय. ए ते माझी आहे ती. नाही काय बघ. पहिली चालत यायचीस ना तू? चालत यायची. इथून हे कातला. किती वेळ जायचा खाली उतराय खाडीत? इथनं खाली उतरायला जायचं. माहेर समोरच्या डोंगरात आहे तुझा? कोणता माझा ना? हा त्याच्या डोंगराच्या पलीकडं. ह्या गावाच्या पलीकडं. इथं जर ब्रिज असता ना तर अर्ध्या तासात आलो असतो आम्ही. पण आता सगळा वलसा मारून तिकडनं दाभोळवरनं तलीवरनं तलावलीवरून परतूर पांगा. 1.5 तासाची रनिंग. सिलेंडर आला.
मला दे. अरे मला दे ना. तुला माझ्या गाडीतच नाही घेणार. जा काका बरोबर बस जा. जा पुढे बस. तर मंडळी सगळी फॅमिली वगैरे घेऊन इकडे परचूर पांगारीच्या इकडे आलेलो. आईची बहीण बऱ्याच दिवसांनी भेटली, एकमेकांना भेटलो. नातेवाईक बरेच दिवसांनी भेटले की एक आनंदच असतो आणि तो सोहळ्याहून सोन्याहून पिवळा असतो त्या गोष्टीचा. आणि सगळेजण नातलग एकत्र भेटतात आणि विचारपूस करतात आणि सगळीच एकत्र भेटले की जरा आनंद होतो आणि सगळेच आनंदाने हे करतात. ॲक्च्युली माझ्या आजीची बहीण आहे, तिचे हे आहेत मिस्टर आहेत, त्यांना थोडं आजारी वगैरे होते म्हणून त्यांना बघण्यासाठी आम्ही सगळे गेलेलो. पण सगळेच भेटले. मीसुद्धा बऱ्याच वर्षांनी गेलेलो. तिकडचं गाव बऱ्याच वर्षांनी बघितलं. लहानपणाची आठवण खूप तिकडची आहेत. आम्ही खाडीवरनं तिकडनं चालत यायचो वरती. जेव्हा चिपळूण जी लॉन्च होती, दाबोल चिपळूण लॉन्च होती, लॉन्चनीसुद्धा आम्ही पांगारी परचूर पांगारी इकडे साईडला आलेलो. तर जुन्या आठवणी परत पुन्हा एकदा ताज्या झाल्या, पण मजा वाटली. सो आजची व्हिडिओ इथंच थांबवतो. कशी वाटली अजून कळवा. चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच कुठे तर नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, माझा वाटा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा.